हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 16 यामधील 10वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण अध्याय क्रमांक 16 दैव आसुर संपद विभाग योग यामधील 10वा श्लोक पाहणार आहोत. कामम आश्रित्य दुष्पूरम दंभमानमदन्विता मोहात गृहीत्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. अर्थ, आसुरी लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात आणि गर्व, खोटी प्रतिष्ठा तथा मदामध्ये आकंठ बुडून जातात. परिणामी ते मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात, तसेच अशुचिरभूत कर्मे करण्यात व्रतस्थ होतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. आसुरी मनोवृत्तीचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आसुरी लोकांची कामवासना कधीही तृप्त होत नाही. विषय उपभोग घेण्यासाठी ते आपल्या कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छांना एकसारखे वाढवीत असतात. क्षणभंगूर गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते अशी कर्मे करीतच राहतात. आपण चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळी ज्ञानही नसते आणि याविषयी ते काही सांगूही शकत नाहीत. अनित्य गोष्टींचा स्वीकार करून असे आसुरी लोक स्वतःच एका परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वनिर्मित मंत्रांचे उच्चारण करतात. परिणामतः ते लैंगिक भोग आणि धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक आकर्षित होतात. या संदर्भात अशुचिव्रताः हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. असे आसुरी लोक मदिरा, मदिराक्षी, द्यूत आणि मांसाहाराकडे आकर्षित होतात आणि याच त्यांच्या अशुचिरभूत सवयी असतात. अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्मत्त झाल्यामुळे ते वेदांशी असहमत असणाऱ्या तथाकथित धर्माचा पुरस्कार करतात. असे लोक जरी जगामधील अत्यंत घृणास्पद लोक असले तरी जग त्यांचा कृत्रिमपणे मिथ्या मान सन्मान करते. ते वस्तुतः नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटते की आपण फार फार प्रगती करत आहोत. तर श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याद्वारे आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अध्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला माहितीये की भगवंतांनी काम हे सगळ्या षड्रिपूंच्या मागचं मुख्य कारण किंवा मुख्य उगम स्रोत काय आहे, तर अर्जुनाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम. म्हणजे काय की काम, क्रोध हे कसे आहेत, तर रजोगुणातून ते निर्माण होतात, तिथून त्यांची उत्पत्ती आहे. आणि हे कसे आहेत तर
महापाप किंवा महाशनो म्हणजे खूप मोठा घास घेणारे किंवा विनाश उत्पन्न करणारे असे आहेत. असे हे खूप मोठे शत्रू आहेत. जसं म्हणजे तिथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की दुधामध्ये आंबट चिंच जर टाकली तर त्याचं विरजण लागून दही तयार होतं. तसंच आपण मुळामध्ये वैकुंठामध्ये असताना आपले भगवंतांशी प्रेम भावनेचे संबंध होते आणि मग तिथं त्या संबंधाला आपल्या इच्छांमुळं स्वकेंद्रित इच्छांमुळं कुठंतरी विरजण लागलं आणि मग आपल्यामध्ये या जीवाचा या भौतिक जगताशी संबंध जेव्हा आला तेव्हा तिथे काय झालं, कामवासना उत्पन्न झाल्या आणि हे भौतिक जग आपण पाहिलंय की किती मोठ्या प्रकारे त्या अश्वत्थ वृक्षाचं प्रतिबिंब आहे आणि त्याचं मूळ आपल्याला लवकर लक्षात येत नाही आणि आपण एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर जात असतो कारण आपण खूप इच्छा करत असतो. तर हे जे कामविकार आहेत किंवा स्वकेंद्रित आपली लोभ असणारी आपली भावना किंवा इच्छा जी आहे तर ही कामविकार किंवा कामवासना ही जर तृप्त झाली नाही तर मग त्यातून काय येतो तर क्रोध निर्माण होतो आणि त्या क्रोधाचा क्रोध जेव्हा वाढतो तेव्हा त्यातून मोह उत्पन्न होतो आणि खरं तर आपण म्हणतो ना की हे भौतिक जग कसं आहे तर मोहमायेचंच जग आहे. म्हणजे आपण त्या खोट्या प्रतिष्ठेच्या आवरणाखाली सतत वावरत असतो आणि यासाठीच या भौतिक जगाची निर्मिती झालेली आहे जिथे आपले प्रयत्न हे निष्फळ ठरतात कारण आपण एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतो पण आपल्याला कळत नाहीये की आपली कुठलीच काम इच्छा ही पूर्ण होत नाही. आपण सदैव अतृप्त असं असतो आणि जेव्हा आपल्याला वैष्णवांच्या कृपेमुळं श्री गुरूंच्या कृपेमुळं भगवंतांच्या कृपेमुळं आपल्याला जेव्हा योग्य मार्ग दिसतो तेव्हा आपल्याला काय होतं की आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीबद्दल आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते की याचं मूळ काय आहे, का बरं मी इतका अशाश्वत अशा या परिस्थितीमध्ये राहिलेले आहे की जिथे आपल्याला थोडासा आनंद मिळतो आणि त्या थोड्याशा आनंदाच्या मागे धावताना आपण खूप सारी दुःख देखील अनुभवत असतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण एखाद्या गोष्टीसाठी धावत असतो ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तिथे संपूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना की आता मिळाली आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळाली मग आपण तरी देखील आपण कुठेतरी अतृप्तच असतो. असं का होतं याची जेव्हा आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते की नक्की माझं स्वरूप स्थिती काय आहे, मी अशा जगामध्ये मी का आलेले आहे, हे जेव्हा आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते तिथेच वेदांत सूत्राचा आरंभ होतो म्हणजेच अथातो ब्रह्म जिज्ञासा. तर या श्लोकाच्या पुढील जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की जसं धुरानं अग्नी आवृत्त होतो किंवा धुळीमुळं आरसा आवृत्त होतो किंवा वारेमुळं गर्भ आवृत्त होतो तसंच या कामाद्वारे आपण आपली जी चेतना आहे ती विविध प्रमाणामध्ये आच्छादली जाते आणि या कामरूपी नित्य शत्रूद्वारे ही शुद्ध चेतना आच्छादित असल्यामुळे आपण संतुष्ट होत नाही आणि एका अग्नीप्रमाणे जळत असतो. म्हणजे जसं आपण एखादी चूल बंद झाली म्हणजे तिथले आपण पाहतो की तिथली लाकडं किंवा तिथला अग्नी जरी बंद झाला तरी तो जो निखारा आहे किंवा त्या राखेखाली जे काही एक धग आहे ती मात्र तशीच असते आणि त्याप्रमाणे आपण देखील या अग्नीप्रमाणे जळत असतो कारण आपल्या इच्छा ह्या अतृप्त असतात आणि आपण काय करतो की त्या गोष्टीला तृप्ती देण्यासाठी
अजून काहीतरी इंधन घालतो या अग्नीवरती. जर समजा आपण तूप घातलं तर ती अग्नी पेटणारच आहे, ती अग्नी अजून वाढणार आहे आणि अजून तिला इंधनाची अपेक्षा असणार आहे. आणि आपण काय करतो की सतत हे इंधन पुरवत गेलो तर ही अग्नी ही सतत एक धग निर्माण करणारी राहते आणि त्यामुळं आपण या काम वासना देखील आपण पुरवत गेलो, आपल्या शरीराच्या विषय वासना आपण जितक्या पुरवत जाऊ तर तितक्या अधिक त्या तीव्र होतात आणि आपण सदैव अतृप्त आणि त्या अग्नीप्रमाणे जळत राहत असतो. तर यासाठी अजून एक उदाहरण आहे की जसं इंधन आणि अग्नीचं उदाहरण आहे, तसं एक आपण गृहीत धरूयात की आपण भर उन्हाळ्यामध्ये वाळवंटामध्ये गेलेलो आहोत, राजस्थानमध्ये गेलेलो आहोत की जिथे खूप खूप दूरवर पाणी नाहीये. तर एका एका अशा खूप दूरवरच्या अशा वाळवंटामध्ये आपण भर उन्हाळ्यात गेलेलो आहोत, तर आपल्याला साहजिकच खूप तहान लागलेली असणार. मग ती तहान जेव्हा आपल्याला लागते तेव्हा जर कोणी म्हणालं की हे पाणी घे आणि आपण ती बॉटल घेऊन ते पाणी प्यायला लागलो तर लक्षात येतं की अरे एकच घोट पाणी आहे. तर आपली ती तृप्ती किंवा ही तृष्णा ही शांत होईल का? तर नाही. उलट आपल्याला जेवढी तहान होती त्यापेक्षा अधिक तहान आपल्याला तिथे आपण अनुभव करू शकतो. आणि ती तहान अर्थातच आपण अपेक्षेने काय घेतलेलं असतं की अरे मला माझी आता तृष्णा किंवा तहान भागेल या दृष्टीने आपण ते पाण्याची बॉटल घेतलेली असते आणि घोटभरच पाणी जेव्हा आपण घेतो तेव्हा ती तृप्ती न झाल्यामुळे आपल्याला तिथे काय येणार आहे की राग येणार आहे. जरी आपण त्या गोष्टीचा उपाययोजना केली असली तरी देखील ती तितकीशी पुरेशी नसते. म्हणून मग आपण क्रोधित होतो, कारण आपली कामवासना ही अतृप्त झालेली असते. तर अशा प्रकारे आपण या कामवासनेचं रूपांतर हे क्रोधामध्ये होतं. अजून एक उदाहरण की जसं या भवरोगाचं कारण आपली कामवासना आहे आणि आपण त्याला इंधन घालण्याचा प्रयत्न करत आहोत की जे पुरेसं नाहीये. तसंच आपल्या शरीरामध्ये देखील जेव्हा आपण आजारी पडतो तर त्या विविध आजारांचं कारण देखील अशाच प्रकारचं असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादा पेशंट असं असं सांगतो की नाही माझी तब्येतच वाढत नाहीये आणि मला खूप भूक लागते, परंतु मी कितीही खाल्लं तरी माझ्या अंगी लागत नाही. मग जर आपण त्यांची हे केली पूर्ण हिस्ट्री घेतली तर असं बऱ्याचदा झालेलं आहे की त्या पेशंटला सांगावं लागतं की हे जे 4-4, 5व्या वेळा खाणं हा प्रकार जो आहे तो पहिले बंद करा आणि सकाळी काही न खाता जेव्हा व्यवस्थित भूक लागेल तेव्हा 11-12 वाजता काहीतरी व्यवस्थित जेवण करा. तर थोडंसं त्या पेशंटला असं वाटतं की असं कसं उलटा उपाय सांगतात की मी 4-4, 5-5 वेळा खाऊन देखील माझं वजन वाढत नाहीये. तर हे केवळ 2 वेळेसच खायला सांगतायत किंवा 3 वेळेस. हं? तर ह्यानी काय होणार आहे? उलट मला तर लंघन किंवा खाऊ नका म्हणून उलटा सल्ला देतात. असं वरवर दृष्ट्या वाटू शकतं. परंतु खरोखर जर एकनिष्ठपणे त्या उपायांचं जर आपण अवलंबन केलं तर लक्षात येतं की ही गोष्ट कशा पद्धतीने योग्य ठरते. कारण ही केवळ एक धग असते. जेव्हा आपल्याला वाटतं ना की खूप भूक लागलेली तर खरं तर ते पित्त आपल्याला त्रास देत असतं. आणि जसं त्या अग्नीवरती त्या निखाऱ्यावरती ती राख असते, ती राखेचं आवरण दूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या अग्नी फुलत नाही किंवा तो निखारा फुलून येत नाही. तशाच पद्धतीने आपल्याला अशा प्रकारची उपाययोजना करावी लागते की त्या अग्नीचं इंधनच बंद करायला लागतं
आणि मग तो अग्निपेट घेतो आणि मग योग्य दृष्टीने खरा आपला उदरभरणाचा यज्ञ आपण करू शकतो. तर हे शरीराच्या बाबतीत आहे. तसंच हे आपल्या या भवरोगाच्या बाबतीतही या कामवासनेच्या दृष्टीने किंवा कामवासना किंवा अन्य इच्छा या दृष्टीने देखील तीच गोष्ट तेवढीच सत्य आहे. तर असं म्हणतात की आपल्या ह्या इच्छा किती प्रकारच्या असतील. तर समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद जर केला आणि त्या शाईनी आपण जर त्या आकाशाच्या कागदावरती लिहायला गेलो तर त्या गोष्टी कमी पडतील, परंतु आपल्या इच्छा मात्र थांबत नाहीत. म्हणून तर भगवंतांना 84 लक्ष योनी निर्माण कराव्या लागल्या की जेणेकरून आपण आपल्या या कामवासना किंवा आपल्या इच्छांना पूर्ती करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करू शकू. तर ही जी कामवासना ही जी आहे तर ती कशा प्रकारे क्रोधामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर आपल्याला माहितीये की जेव्हा देवकीला त्यांचा भाऊ कंस हे स्वतः सारथ्य करून त्यांच्या विवाहाच्या वेळेस नेत होते, तर तेव्हा एक म्हणजे बहिणीवर प्रेम म्हणून नाही, तर इतरांना दाखवण्यासाठी की मी कशा पद्धतीने एवढा मोठा असुर राजा आहे, परंतु माझ्या बहिणीवरती माझं किती प्रेम आहे आणि मी त्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करत आहे. तर अशा पद्धतीने इतरांना दाखवण्यासाठी म्हणून ते त्या रथावरती असतात. आणि जेव्हा आकाशवाणी होते आणि देवकीचा 8वा पुत्र कसा काय त्यांचा शत्रू असणार आहे किंवा त्यांना मारणार आहे हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा त्याच प्रेमाचं रूपांतर, जिथं स्वकेंद्रित प्रेम असतं तर ती खरं तर कामवासनाच असते, तर त्या सो कॉल्ड प्रेमाचं रूपांतर लगेच क्रोधामध्ये होतं. म्हणून जेव्हा स्वकेंद्रित अशा गोष्टी, इंद्रिय उपभोगाच्या गोष्टी असतात, तर त्या तृप्त नाही झाल्या किंवा त्यांना अडथळा आला तर त्याचं रूपांतर हे क्रोधामध्ये होतं. आणि अजून एक आपल्याला माहिती की कामवासनेचं काय म्हणतो पर्सॉनिफिकेशन किंवा एक व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर कामवासनेचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रावण हे खूप मोठं श्रेष्ठ उदाहरण या कामवासनेबद्दल आपण पाहू शकतो. की जेव्हा रावणाला समजतं की त्यांचा मुलगा इंद्रजित हा मृत्युमुखी पडलेला आहे या युद्धामध्ये, तेव्हा रावण खूप क्रोधित होतात आणि या गोष्टीचं मूळ कारण सीता आहे म्हणून अशोकवनामध्ये त्यांना मारण्यासाठी ते धावतात. तर मंदोदरी म्हणजे आपण पाहू शकतो की आतापर्यंत रावणाने सीतादेवींना मिळवण्यासाठी किंवा त्यांचा उपभोग घेण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात, परंतु जेव्हा इथे लक्षात येतं की आपला मुलगा देखील तिथे हे झालेला आहे, तेव्हा लगेच त्यांना त्या प्रेमभावनेचं, प्रेमभावना नाही म्हणता येणार, परंतु खोट्या प्रेमभावनेचं किंवा कामभावनेचं रूपांतर लगेच क्रोधामध्ये होतं. आणि मग तिथे मंदोदरी आणि अन्य मंत्री जे आहेत तर ते म्हणतात की नाही, याचं मूळ सीतादेवी नाहीयेत, तर तुम्ही क्षत्रिय आहात, तर तुम्हाला जर युद्धच करायचं आहे तर श्रीरामांबरोबर करा. आणि मग तेव्हा पहिल्यांदा त्या युद्धभूमीवरती रावण तिथे येतात आणि मग लक्ष्मणजी त्यांना मूर्छित करतात आणि मग त्या संजीवनी गुटीत त्या झाडाद्वारे म्हणजे त्या औषधानी ते परत शुद्धीवर येतात आणि स्वतः श्रीराम हे रावणाशी युद्ध करण्यासाठी सुसज्ज होतात. आणि मग राम काय करतात तर त्यांचा एक बाण घेतात. रावण किंवा दशानन आपण म्हणतो की 10 ज्यांना मुख आहेत, तर एक बाण घेतात, एक डोकं त्याचा शिरच्छेद करतात, दुसरा बाण घेतात, दुसरं डोकं त्याचा शिरच्छेद करतात, दुसऱ्या डोक्याचा शिरच्छेद करेपर्यंत पहिलं डोकं परत आलेलं असतं. असं करता करता ते
कंटिन्युअस खूप काळ काळ हे गोष्ट चालू राहते. आणि मग इथे विभीषण असतात. मग ते विभीषणाला विचारतात की यावर उपाय काय. आता इथे ही खूप छान आपण भगवंतांची कशी लीला आहे हे पाहू शकतो. एकतर ते असं का करतात, एकतर आपण म्हणतो ना त्रिकालदर्शी आहेत, प्रत्यक्ष राम तिथे आहेत, तर त्यांना माहिती होतं. आणि भविष्य देखील ज्यांना माहिती आहे, भूतकाळ माहिती आहे, तरी देखील ते विभीषणाला विचारतात की आता यावर काय उपाय होईल. तर आपण पाहू शकतो की भगवंत इथे दोन गोष्टी प्रदर्शित करतायत. एक म्हणजे रावणाच्या प्रत्येक शिरावरती ते बाण चालवतात, परत ते शिर येतं तेवढा वेळ, परत दुसरं शिरच्छेद परत येतं. असं बराच वेळ का घेतलेला आहे, तर भगवंत प्रत्येक जीवाला वेळ देतात की आता तरी अ, मूळ पदावरती ये आणि माझा आश्रय घे. तर हे भगवंत सतत आपल्या कृतीद्वारे सांगत असतात. म्हणून भगवंत तेवढा वेळ रावणाला देतायत की जेणेकरून आता तरी रावण माझ्याकडे वळेल म्हणून. तर दुसरी गोष्ट ते विभीषणाला विचारतात की याच्यावर उपाय काय. तर प्रत्यक्ष भगवंतांना त्याच्यावरचा उपाय माहिती आहे, परंतु आपल्या भक्ताला सेवा देण्यासाठी आणि भक्ताचं गुणगौरव करण्यासाठी की कशा पद्धतीने माझ्या भक्तानी मला सांगितलं, तर अशा पद्धतीने हा गुणगौरव करण्यासाठी किंवा त्यांना त्याचं श्रेय देण्यासाठी भगवंत विभीषणाला विचारतात की यावर उपाय काय म्हणून. आणि मग विभीषण म्हणतात की त्यांच्या हृदयामध्ये अमृत आहे, तर पहिल्यांदा हृदयावरती वार करा आणि मग त्या पद्धतीने श्रीराम करतात. तो बाण पुढचा बाण हा हृदयावरती मारतात आणि मग नंतर रावणाचं तिथं मृत्यू होतो. तर त्याचप्रमाणे आपण पाहिलं की ह्या कामाची म्हणजे इथं या श्लोकामध्ये सांगितलंय ना की हे कसं आहे की अतृप्त काम जे आहे तर त्याच्यातून दंभ, मान, मद, मोह निर्माण होत आहेत. म्हणजे या सगळ्या शत्रूच्या मुळात काय आहे, तर कामवासना आहे. आणि ही कशी एक तर अतृप्त आहे, म्हणजे कधीच संतुष्ट होत नाही. जसं की त्या रावणाचे शिर हे सतत येत होते. मग प्रत्येक वेळेस एक एक कामवासना नष्ट करणं किंवा क्रोध नष्ट करणं, यामध्ये आपण काय करतो की त्या रावणाच्या शिरच्छेद करण्याप्रमाणे आहे. मग काय करायला लागतं, तर आपल्याला त्या हृदयावरती वार करावा लागतो. म्हणून ज्ञानी लोक किंवा योगी जन जे आहेत, तर ते काय करतायत की या विषय वासनांपासून अलिप्त राहण्यासाठी ध्यानयोग करतात किंवा ज्ञानयोग करतात आणि खूप वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात. तरी देखील त्यांचा हा प्रयत्न रावणाच्या शिरच्छेदाप्रमाणे असल्यामुळं आणि हृदयावरती आघात न झाल्यामुळं परत जेव्हा त्या तपश्चर्येमधून ते परावृत्त होतात, तर तितक्याच जोमाने या सगळ्या ज्या षड्रिपूंचे जे हे आहेत, शिर आहेत, ते तिथं उपस्थित होतात. याचं उदाहरण आपल्याला माहिती की विश्वामित्र मुनी आहेत, किंवा त्या समुद्रामध्ये, नदीमध्ये कुठले ते ऋषी, मांडव्य ऋषी, बरोबर ना. तर त्यांनी जी तपश्चर्या केली आणि उलट त्यांनी नंतर त्या तपश्चर्याचा भंग झाल्यानंतर राजाच्या सगळ्या राजकुमारींशी लग्न केलं, तर उलट तितक्याच जोमानी हे नवीन नवीन डोकी तिथे निर्माण होतात. त्यामुळं आपण देखील प्रत्येक वेळेस ही ही इच्छा आपल्याला नष्ट करायची, मग त्यातून मी परावृत्त होणार, मग नेती नेती किंवा हे नको ते नको असं करत गेलो तर आपण हा निष्फळ प्रयत्न
ठरतो की रावणाला मारण्याचा जसा निष्फळ प्रयत्न होत होता, तर तसाच आपण देखील हा निष्फळ प्रयत्न करत राहतो. मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्या गोष्टींचं जे मूळ आहे, म्हणजेच हृदयामधलं अमृत, जे विभीषणाने सांगितलं की ते पहिले हे करा, तसंच आपल्याला देखील आपल्या हृदयावरती काम करायचं आहे. आणि हृदयावरती काम करायचं काय म्हणजे काय, तर हा आत्ताचा जो आपला श्री चैतन्य महाप्रभूंनी युगधर्म सांगितलेला आहे, हरिनाम संकीर्तन, की जो शबरी ऋषी, ओके, तर युगधर्म जो सांगितलेला आहे की हरिनाम संकीर्तन, तर तो काय करतो, तर तो आपल्या हृदयावरती काम करतो. आणि तिथे जे मूळ आहे या काम वासनेचं किंवा अन्य इतर षड्रिपूंचं, तर तिथेच काम झाल्यामुळं आपल्याला परत वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला खूप कष्ट करण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष म्हणजे हृदयामध्येच हरिनामाला जर आपण स्थान दिलं, तर तिथे कुठलीच कामवासना तिथं राहणार नाही. दुसरं, परमपूज्य राधानाथ महाराज यांना एका शिष्याने किंवा एका भक्तानी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. तर ते काय विचारतात की आपल्याला माहितीये की कामवासना ही अन्य इच्छांचं मूळ आहे किंवा अन्य षड्रिपूंचं मूळ आहे. तर कामवासनेवरतीच जर आपण विजय मिळवला, तर आपण बाकीच्या पण ज्या इच्छा आहेत, चुकीच्या इच्छा आहेत, जसं की क्रोध आहे, मत्सर आहे, तर या गोष्टींवर पण देखील आपण विजय मिळवू शकतो. तर तर महाराज उत्तर देतात की अशा पद्धतीने आपण विजय मिळवू शकतो का, असा प्रश्न असतो. तर महाराज याच्यावरती खूप सुंदर उदाहरण देतात. तर ते काय म्हणतात की आपण कुठल्याही म्हणजे आपण कामवासनेवरती विजय मिळवू शकत नाही. तर आणि तसा प्रयत्न पण करायचा नाही. तर आपण श्रीकृष्णांवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर कारण श्रीकृष्ण हे या कामवासना किंवा अन्य ज्या षड्रिपू आहेत आपल्या मनामध्ये, तर त्या शत्रूंवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य केवळ श्रीकृष्णांमध्ये आहे. म्हणून आपण श्रीकृष्णांवरती विजय, अर्थात श्रीकृष्णांनाच आपण आपल्या हृदयामध्ये पाचारण करायचं. आणि ते एकदा झालं म्हणजेच श्रीकृष्णांना आपण आपल्या हृदयामध्ये जर स्थान दिलं, तर जसं आपण एखाद्या आर्मीला आपल्या संरक्षणासाठी त्या युद्धभूमीवरती पाचारण केलं, तर ती आर्मी काय करते, तर त्या युद्धभूमीचा सगळा होल्ड किंवा नियंत्रण हे स्वतःकडे घेते. आणि आपलं काम काय राहतं फक्त, की तिथले जे ते आर्मी ऑफिसर आहेत, तर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार आपण फक्त वागायचं, एवढंच आपलं काम राहतं. तर ही एकनिष्ठता किंवा ही सेवावृत्ती जर आपण जोपासली आणि श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये बोलावून त्यांना आपल्या हृदयाचं नियंत्रण दिलं, तर श्रीकृष्ण आपल्या हृदयावरती विजय मिळवतील. आणि ती भूमी ही श्रीकृष्ण स्वतःच्या हातात घेतल्यामुळं आपण फक्त काय करायचं की श्रीकृष्णांप्रती आपल्याला एकनिष्ठ राहायचंय, त्यांच्या प्रती आपल्याला सेवावृत्ती जागृत ठेवायची आहे. मग हेच श्रीकृष्ण बाकीच्या ज्या सगळे शत्रू आहेत आपल्या हृदयामध्ये असणारे, तर त्या सगळ्या शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी केवळ तेच समर्थ आहेत. त्यामुळे इतका सोपा उपाय आपल्याकडे आहे की आपल्याला केवळ ह्या श्रीकृष्णांप्रती प्रेम भावनेने आणि भक्ती भावनेने संबंध जोडायचे आहेत. आणि बाकीचं सगळं जे आहे ते श्रीकृष्ण बघून घेतील. तर ही एकनिष्ठता आपल्याला आपल्या म्हणजे श्रीकृष्णांप्रती असली पाहिजे. आणि हेच श्रीकृष्ण या कलियुगामध्ये श्रीमद भागवतमच्या स्वरूपामध्ये आहेत उपस्थित. त्यांच्या वाणीद्वारे भगवद्गीता जशी आहे तशी यामध्ये उपस्थित आहेत. आणि या युगधर्मामध्येच म्हणजे हरिनाम संकीर्तन,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्रामध्ये उपस्थित आहे त्यांच्या सर्व शक्तीनिश्चय. तर आपल्याला केवळ या 3 गोष्टींचा आश्रय घ्यायचा आहे. मग जेव्हा आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतो तेव्हा मग आपण आपल्या मनामध्ये कुठलाही विकार असू दे तर तो विकार हा शुभदायकच ठरतो. कारण हीच कामवासना जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या प्रती लावतो तेव्हा ती सर्वोच्च प्रेमभावना राहते, की जी गोपिकांची प्रेमभावना आहे. हीच हे श्रीकृष्णांप्रती जर आपण क्रोध भावना म्हणजे श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून जर आपल्यामध्ये क्रोध जरी निर्माण झाला तरी देखील हनुमानजींची जशी सेवा घडली हनुमानजींकडून किंवा अर्जुनाद्वारे क्रोध उत्पन्न होऊन जी सेवा घडली या कुरुक्षेत्रामध्ये, तसंच हा क्रोध देखील एक प्रकारचा शुभदायक ठरतो. त्यामुळं आपण या शत्रूंवरती विजय मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करणं सोडलं पाहिजे आणि केवळ श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. श्रीकृष्ण यांचा आश्रय घेणं म्हणजे काय तर श्रीमद भागवतम, भगवद्गीता जशी आहे तशी आणि हरिनाम संकीर्तन तसंच अर्चा विग्रह आणि त्यांचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत म्हणजेच वैष्णव किंवा श्रीगुरु यांच्याशी देखील आपण एकनिष्ठपणे जर एकनिष्ठता बाळगली तर ते देखील आपलं या सगळ्या षड्रिपूंपासून संरक्षण करू शकतात. असंच एक उदाहरण आहे की एक गुरु असतात. तर गुरु कसं आपल्या शिष्यांचं या कामवासने च्या पासून कशा प्रकारचं संरक्षण करू शकतात, तर त्या संदर्भात ही एक गोष्ट आहे. एवढी गोष्ट झाली की आपण थांबूयात. तर हे गुरु त्यांचे अनेक शिष्य हे काय करायचे तर गावोगावी जाऊन अध्यात्माचा प्रचार करायचे. तर त्या गावोगावी जाऊन ह्या शिष्यांना काय करायला लागायचं तर प्रत्येक घरी जाऊन ह्या आध्यात्मिक गोष्टींचा प्रचार करावा लागायचा किंवा जे काही साधन सामग्री आहे ग्रहस्थांकडून मिळणारी की जी ते प्रचार कार्यासाठी लावू शकतील, जसं की संपत्ती आहे किंवा कोणाचं डोनेशन्स आहेत, तर तशा प्रकारे एक गुरु त्यांच्या शिष्यांना घेऊन एका गावात असतात आणि एक शिष्याचं काय होतं की असं प्रत्येक घरी जाऊन एका घरामध्ये खूप चांगले त्या गृहस्थाशी संबंध प्रस्थापित होतात आणि त्या गृहस्थाची एक तरुण अशी मुलगी असते. तर आपण म्हणतो ना की सतत सहवास जर झाला तर थोडस आपल्या ह्याच्यामध्ये प्रेम भावना उत्पन्न होते. तर तशा प्रकारे या शिष्याचं त्या मुलीवरती आणि त्या मुलीचं त्या शिष्यावरती प्रेमाचे संबंध हे होतात आणि खूप म्हणजे बोलणं वाढतं त्यांच्यातलं. मग एक दिवशी कुठल्या तरी प्रचार कार्यासाठी दुसऱ्या गावी जायचं असतं म्हणून सगळे शिष्य आणि गुरु ते त्या दुसऱ्या गावी जायला निघतात. परंतु हा शिष्य काय करतो की माझ्या पोटात दुखतंय म्हणून एक नाटक करतो आणि तो तिथेच थांबतो की जेणेकरून त्याची इच्छा असते की आपण त्या मुलीला भेटायला जाऊ शकतो म्हणून. आणि तो खूप असा उत्सुक असतो की आता मी एकटा तिच्या घरी जाणार आहे म्हणून. तर काय होतं तर ते गुरु त्या शिष्यांसोबत त्या दुसऱ्या गावी जात असतात तेव्हा काही अंतर ओलांडल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे हा शिष्य तर आपल्या बरोबर नाहीये. मग ते दुसऱ्या शिष्याला विचारतात की अरे तो कुठे आहे म्हणून. मग तो म्हणतो नाही त्याचा पोटात दुखत होतं. तर ते गुरु खूप हट्ट करतात की नाही त्याला घेऊन ये. तर ते म्हणतात अहो पण कसं काय बरं त्याचं तर पोट दुखतंय कसं काय आणू शकतो आपण. तर ते म्हणतात नाही मी इथेच वाट बघणार आहे की तू त्याला घेऊन ये आणि जर तो येत नसेल तर मग आपण कुणीच जाणार नाही. आता हे एवढं अगदी सूचना दिल्यानंतर किंवा अगदी स्ट्रॉंग हे मत राहिल्यामुळं तो शिष्य परत
सायकलवरती जातो आणि तोपर्यंत हा शिष्य खूप एक्सायटेड असतो. आणि जेव्हा तो विचार करत असतो की मी आता त्या मुलीला भेटायला जाणार आहे म्हणून, आणि तो फक्त वाट पाहत असतो की आपले गुरु आणि बाकीचे शिष्य आहेत तर ते थोडस काही अंतर पुढे जातील म्हणून. आणि तेवढ्यात तो पाहतो की अरे, हा तर मला शोधायला परत आलेला आहे किंवा मला न्यायला आलेला दिसतोय. असं करून तो थोडस लपण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो व्यर्थ ठरतो प्रयत्न. आणि त्या शिष्याला चुकवण्यासाठी म्हणून तो असा थोडासा मागे जातो, तर तिथे खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये तो म्हणजे पडतो आणि तिथे पण त्याचा पायाला इजा होते आणि त्या खड्ड्यामधून त्याला उठता येत नाही. त्यामुळे अर्थातच त्याला मदतीसाठी हाक मारावी लागते. आणि हा तोपर्यंत दुसरा जो शोधण्यासाठी किंवा त्याला नेण्यासाठी जो शिष्य आलेला असतो, तो शोधच घेत असतो की अरे हा कुठे आहे म्हणून. आणि तो पाहतो तर हा तर खड्ड्यामध्ये आहे म्हणून. मग त्याला तो घेतो, बाहेर काढतो, पायाला बँडेज वगैरे लावतो आणि आता म्हणतो की तू तर आता या रूमच्या बाहेर पण येऊ शकणार नाहीये. तर मी माझ्या गुरूंना सांगतो, गुरुजींना, की आपण जाऊयात म्हणून. आणि मग त्या शिष्याचं थोडस सगळी व्यवस्था करून तो परत त्या गुरूंकडे येतो आणि तो म्हणतो की असं असं झालेलं आहे आणि त्यामुळे तो काही येऊ शकत नाही म्हणून. आणि तिथे ते गुरु केवळ एक छानस असं स्मितहास्य करतात, कारण गुरूंना माहिती असतं की ह्या शिष्याला वाटतं की अरे बरं झालं आपण गेलो, की जेणेकरून तो खड्ड्यात जो गेलेला आहे तर त्याला आपण वाचवू शकलो. परंतु त्याचं खरं कारण मात्र गुरूंना माहिती असतं की हा आपला शिष्य किती मोठ्या संकटामध्ये आज पडला असता. आणि जो जखमी झालेला असतो शिष्य, त्याला पण जाणवतं की आज केवळ गुरु कृपेमुळे मी आज जे मोठं पाप करण्यासाठी निघणार, म्हणजे किंवा कामवासनेच्या आहारी जाणार होतो, तर त्या कामवासनेमधून आपण केवळ गुरूंमुळं बचावू शकलेलो आहोत. आणि मग तो एकनिष्ठपणे त्या गुरूंची आणि गुरूंच्या आज्ञेची सेवा किंवा त्यांच्या गुरूंच्या वाणीची सेवा करू लागतो आणि पूर्णपणे या कामवासनेच्या पासून तो अलिप्त राहतो. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की आपण गुरूंच्या प्रती एकनिष्ठ असलो तर तरी देखील गुरु आपली या सगळ्या षड्रिपूंचं जे मूळ आहे म्हणजे कामवासना, तिच्यापासून आपलं संरक्षण करतात. तर अशा प्रकारे आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. कुणाला काही शंका असतील किंवा कुणाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. खूप छान धन्यवाद. माताजी तुम्ही उदाहरणं देत आणि शेवटची कथा पण खूप बोधपूर्ण होती. खूप छान लेक्चर झालं माताजी, खूपच सुंदर. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, मी अनम्यूट करते. झाले का अनम्यूट, कोणी बघेल का? झालेलं दिसतंय अनम्यूट. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.